नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सई आणि आदित्य क्रिकेट खेळत असतात. तर सई ही आदित्यला म्हणू लागते, आदिदादा मला अजून एक चान्स देशील का? तर आदित्य सईला अजून एक खेळण्याचा चान्स देतो. तर हे पाहून सागर आणि मुक्ता खूप खुश असतात. सागर मुक्ताला म्हणू लागतो, थँक्यू सो मच जादूगार. मुक्ता विचारते, काय तुम्ही काय म्हणालात? जादूगार? कोण आहे जादूगार? कोणी जादू केली आहे? तर मुक्ताला सागर म्हणू लागतो, तुम्ही जादू केली आहे. मुक्ता विचारते, मी काय जादू केली आहे? सागर म्हणतो, हीच. सागरा मुक्ताला म्हणू लागतो, जेव्हा आदित्य इथे आला तेव्हा तो माझ्याशी नीट बोलतही नव्हता. पप्पा म्हणून तो मला स्वीकारायला तयारही नव्हता. पप्पा म्हणून तुमचं नाव नाही लावू शकत असंच तो मला म्हणायचा. आणि आता तोच आदित्य पप्पा म्हणत आहे मला. हर्षला इग्नोर करतो आहे. ही गोष्ट माझ्यासाठी खरंच खूप मोठी आहे आणि त्यासाठी खरंच खूप आभार. मुक्ता म्हणते, मी काहीच केलं नाही. माझा सईवर जेवढा जीव आहे तेवढाच आदित्यवर पण आहे. परंतु आदित्य आणि तुमच्यामधला दुरावा तुम्ही स्वतः दूर केला आहे आणि त्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे. यामध्ये माझा काही हात नाही. त्याचमुळे आज आदित्य तुमच्याजवळ आला आहे आणि तुम्ही आदित्यजवळ. तर सागर म्हणतो, नाही, पण या सगळ्यामध्ये तुम्ही मला मदत केली आहे आणि म्हणूनच हे सगळं काही शक्य झालं आहे. सागर सर्व श्रेय मुक्ताला देत मुक्ताचे आभार मानू लागतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं हर्षवर्धन सावनीला म्हणू लागतो की आदित्य आणि सागरमध्ये जवळीक वाढत चालली आहे. तुला दिसत नाही आहे का सावनी? अगं याचाच अर्थ हा होतो की तुझा आदित्यजवळ दुर्लक्ष होत आहे. अगं त्यांच्यातील दरी दूर होत आहे. ज्या गोष्टीची आपल्याला भीती वाटत होती तीच गोष्ट आता घडत आहे. आदित्य सागरच्या जाळ्यात अडकत चालला आहे आणि आपल्यापासून दूर. अगं तू पाहिलंयस ना आदित्य आता काय म्हणाला? त्याने मला पप्पा म्हणायला नकार दिला आहे. आणि सावनी, जर असंच होत राहिलं तर तुलाही तो आई म्हणायला नकार देईल. हे ऐकताच सावनीला धक्का बसतो. तर हर्षवर्धन म्हणतो, हो, असंच सगळं होणार आहे आणि आपल्या हातात काहीच राहणार नाही. सावनी म्हणते, नाही, असं काही होणार नाही हर्ष. सावनी हर्षवर्धनला म्हणू लागते की हर्ष, तू काळजी करू नकोस. मी आदित्यशी शांतपणे बोलेन, त्याला समजावेन. परंतु तू तुझा मूड खराब करून घेऊ नकोस. तू शांत हो. तर हर्षवर्धनला मात्र खूप राग आलेला असतो. सावनीलाही खूप टेन्शन आलेलं असतं. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सई आणि आदित्य क्रिकेट खेळत असतात. तर आदित्य सागरला म्हणतो, पप्पा तुम्हीही चला ना आमच्यासोबत खेळायला, प्लीज चला. तर सागर मुक्ताकडे पाहतो. तर मुक्ताही इशाऱ्याने सागरला होकार देते. तर सागर आदित्यला म्हणतो, ठीक आहे, चल आपण खेळूया. तर आदित्य आणि सागर क्रिकेट खेळत असतात. तर मुक्ताही प्रेमाने सागरकडे पाहत असते. तर आदित्यच्या आनंदासाठी सागर क्रिकेट खेळण्यासाठी गेलेला असतो. सईसुद्धा खूप खुश असते. तर त्यानंतर सागर मुक्ताला बोलवत असतो, परंतु मुक्ता काही जात नाही. तर सागर आदित्यला म्हणतो, आदित्य 1 मिनिट असं म्हणत मुक्ताजवळ जातो आणि मुक्ताला म्हणू लागतो, तुम्ही पण चला ना खेळायला. तर मुक्ता म्हणू लागते, नाही. तर सागर म्हणतो, चला. तर मुक्ताही सागरला म्हणू लागते की आदित्यला आवडणार नाही. तर सागर हा आदित्यला विचारतो की आदित्य, या मुलींना दाखवून द्यायचं का आपल्यापेक्षा या चांगल्या खेळू शकत नाही? तर आदित्य म्हणतो, ठीक आहे. तर सई म्हणते, तुम्हाला काय वाटलं आम्हाला खेळता येत नाही आणि आम्ही खेळू शकत नाही? मुक्ताई, आपण दाखवून द्यायचं का की आपण किती छान खेळू शकतो? तर मुक्ता म्हणते, ठीक आहे, या लिंबू टिंबूला दाखवूनच देऊ की आपली टीम किती बेस्ट आहे आणि आपण किती छान खेळू शकतो. तर सागर म्हणतो, अच्छा, आम्ही लिंबू टिंबू का? चला तर मग होऊनच जाऊ दे. तर आदित्यही खुश होतो आणि सागरला म्हणतो, ठीक आहे, आपण खेळूया. सागरा मुक्ताला विचारतो, उतरायचं का मैदानात? मुक्ता म्हणते, ठीक आहे. त्यानंतर मुक्ताही आपला पदर खोचते आणि क्रिकेट खेळण्यासाठी तयार होते. हे पाहून सागरही मुक्ताकडे पाहू लागतो. तर मुक्ता म्हणते, काय मग खेळायचं का? तर सागर म्हणतो, ऑल द बेस्ट. तर मुक्ताही सागरला शुभेच्छा देते आणि त्यानंतर दोघंही खेळण्यासाठी येतात. तर सई आज सागरला म्हणू लागते, पप्पा ऑल द बेस्ट. तर सागरा बॉलिंग करत असतो. तर मुक्ताची बॅटिंग असते. तर सागरने बॉलिंग केल्यानंतर मुक्ताही रन काढण्यासाठी धावत असते आणि त्याचवेळी साडीमध्ये पाय अडखळून मुक्ता पडणार असते. तर सागर तिला सावरतो आणि मुक्ताकडे प्रेमाने पाहत असतो आणि त्याचवेळी त्याच संधीचा फायदा घेत मुक्ताही नकळतपणे रन काढण्यासाठी धावत येते. सागर मात्र मुक्ताचकडे पाहत असतो, त्यामुळे त्याला काहीच माहीत नाही काय घडत आहे. तर मुक्ताही रन काढून मोकळी झालेली असते. तर सई म्हणू लागते, मुक्ताही आपल्याला 1 रन मिळाला. तर सई खूप खुश असते. सागर म्हणतो, हे काय आहे? मुक्ता म्हणते, मग काय, खेळत होतो ना आपण. सागर म्हणतो, ही पद्धत आहे का तुमची खेळण्याची? तर मुक्ता म्हणते, हो, आमच्यामध्ये आम्ही असंच खेळतो. तर सागर म्हणतो, हो का, मग आमच्यामध्ये पण आम्ही असंच खेळतो. असं म्हणत सागर मुक्ताने खोचलेला पदर बाजूला काढतो आणि म्हणू लागतो, आता खेळा तर. तर मुक्ता म्हणते, आता हे काय आहे? सागर म्हणतो, आमची पद्धत.
सहीची बॅटिंग असते आणि सागर बॉलिंग करतो. आदित्य बॉल टाकतो तर सागर कॅच घेण्यासाठी पुढे जात असतो आणि मुक्ताही रनसाठी पुढे जात असते. दोघांचाही एकमेकांना धक्का लागतो आणि दोघंही खाली पडतात. तर मुक्ताही सागरवर हसू लागते आणि त्यानंतर मुक्ताही बॅटचा आधार घेते आणि उठते. तर सागरला उठवण्यासाठी मुक्ताही आपल्या हाताचा आधार सागरला देते. सागरा मुक्ताकडे प्रेमाने पाहू लागतो आणि त्यानंतर मुक्ताच्या हातात हात देतो आणि उठतो. मुक्ताही सागरकडे प्रेमाने पाहत असते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी हर्षवर्धनला विचारू लागते, हर्ष कोणता सरप्राईज सांग ना, काय आहे सरप्राईज? मला माहिती आहे तू तर आपलं हनीमून प्लॅनच करत असशील ना. हर्षवर्धन मात्र काहीच बोलत नाही. तर सावनी म्हणते, नक्की तू काय प्लॅन केलं आहे सांग ना, लंडन की पॅरिस? नक्कीच काहीतरी प्लॅन केली असशील. परंतु हर्षवर्धन काहीच बोलत नाही. म्हणून सावनी म्हणते, मला माहिती आहे तुला सांगायचं नाही आहे ना, कारण ते सरप्राईज आहे. तू नको सांगूस, परंतु मला खात्री आहे तू काही प्लॅन असं बेसिक करणार नाही. जे काही असेल ते मोठंच प्लॅन असणार आहे, कारण आपलं लग्न आहे आणि हर्ष प्लॅन करणार म्हणजे कसं असणार हे मला माहीतच आहे. छोटं मोठं नसणार, एकदम असं धमाकेदार असणार. आणि खरं तर मला वेगळंच फील होत आहे. आपण इतकी वर्ष हर्षवर्धन एकत्र राहत होतो, परंतु आता मी तुझी बायको होणार आहे याची एक्साइटमेंट मला खरंच खूप वेगळी आहे. सावनीची उत्सुकता पाहून हर्षवर्धनला खूप राग येत असतो. तर सावनी म्हणू लागते, हर्ष अरे बघ ना, आता आपल्या दोघांचं लग्न होणार आहे. म्हणजे माझ्या हातावर आता लग्नात मेहंदी लागणार आणि त्यामध्ये तुझं नाव असणार. आणि त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे मंगळसूत्र. अरे तुझ्या नावाचं मंगळसूत्र आता मी घालणार आहे. अरे सर्व म्हणायचे की हा हर्ष तुझा वापर करणार आणि तुला सोडून देणार, परंतु आता त्या सगळ्यांची तोंड अगदी बंद होणार आहे. हर्ष म्हणू लागतो, सावनी अगं तू एवढी इमोशनली अटॅच होशील असं मला वाटलंही नव्हतं. मला वाटायचं की हे फक्त फॉर्मॅलिटीज आहेत. सावनी म्हणते, नो हर्ष, ही फक्त फॉर्मॅलिटीज नाही आहे. मी खूप मनापासून एन्जॉय करते आहे. हर्ष तुला माहिती आहे का, या सगळ्यामध्ये मी फार बुडून गेली आहे. आपलं लग्न या व्यतिरिक्त माझ्या डोक्यामध्ये कोणतीच गोष्ट नाही आहे. तर सावनी हर्षवर्धनला म्हणू लागते की अरे तुझे क्लायंट कलिक मला एकच गोष्ट सांगायचे, हर्ष तुझ्याशी कधीच लग्न करणार नाही. एक दिवस तुझा वापर करून तो तुला सोडून जाणार आहे. तो तुझ्यापासून दूर निघून जाणार आहे. परंतु त्या सर्वांना या जगाला मला दाखवायचं आहे, हर्ष कायम माझ्यासोबत राहणार आहे, आयुष्यभर माझं असणार आहे. हर्षची प्रत्येक गोष्ट माझी असणार आहे आणि प्रत्येक गोष्ट आम्ही एकमेकांसोबत शेअर करणार आहोत. आणि माझं जे काय आहे ते सगळं काही तुझं होणार आहे आणि तुझं जे काय आहे ते सगळं काही माझं. हे ऐकून हर्षवर्धनला धक्काच बसतो. तर सावनी हर्षवर्धनला प्रेमाने चवळ घेत म्हणू लागते, हर्ष बघ ना किती छान फिलिंग आहेत ना हे. सावनी हर्षवर्धनला म्हणू लागते, हर्ष अरे कित्येक वर्षानंतर माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. तर हर्षवर्धन मनाशीच म्हणू लागतो की आता ही काय म्हणाली, जे माझं आहे ते हिचं होणार आहे म्हणजे माझ्या सगळ्या गोष्टीवर हिचा अधिकार असणार आहे. नाही, असं मी कधीच होऊ देणार नाही. पुढे मागे मी जर हिला सोडलं तर ही हिस्सा मागणार नाही. ही तर माझ्या हात धुवून मागेच लागली आहे, परंतु मी माझा हिस्सा हिला कधीच देणार नाही. हर्षवर्धन मात्र घाबरून गेलेला असतो. तो विचार करू लागतो की आता काय करू. तर सावनी मात्र पूर्णपणे स्वप्नात बुडून गेलेली असते. दुसरीकडे क्रिकेट खेळून झाल्यानंतर आदित्य आणि सई घरी येत असतात. तर आदित्य लिफ्टचं बटन दाबतो म्हणून सईला थोडा राग येतो. सई म्हणू लागते, काय रे आदी दादा, मला करायचं होतं ना. तर आदित्य म्हणतो ठीक आहे. तर सई म्हणू लागते, आदित्य दादा तू क्रिकेट खरंच खूप छान खेळतोस हा. तर आदित्य म्हणू लागतो, मग काय झालं, मी तर माझ्या फ्रेंडसोबत क्रिकेट खेळतो आणि तुला माहिती आहे का मी कॅप्टन आहे आणि लिंबू टिंबूंला तर मी असा हरवू शकतो आणि त्यांची तर मी विकेटच काढतो. हे ऐकून मुक्ताकडे सागर पाहू लागतो आणि म्हणू लागतो, बघितलं काय, तुमचा शब्द शेवटी आदित्यने वापरलाच. तर त्यानंतर सई म्हणते, पप्पा आपण सेल्फी काढूया का. तर सागर म्हणतो ठीक आहे. तर मुक्ताही बाजूला होते. तर आदित्य सागरच्या बाजूला येऊन उभा राहतो. तर सागर म्हणतो, अहो तुम्ही पण या ना. मात्र मुक्ताकाई त्या सेल्फीमध्ये येत नसते. तर सई म्हणू लागते, मुक्ताई तू पण यायचं. असं म्हणत मुक्ताला सई जबरदस्तीने घेऊन येते. त्यानंतर मुक्ताही त्या सेल्फीमध्ये असते आणि सागर चौघांचाही सेल्फी काढतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सत्यम आणि हर्षवर्धन ड्रिंक करण्यासाठी बसलेले असतात. तर सत्यम हर्षवर्धनला ड्रिंक देत म्हणतो, काय रे तू टेन्शनमध्ये का दिसत आहेस. तर हर्षवर्धन म्हणतो, कॉफी नेहमी स्ट्रॉंग असायलाच हवी असं नसतं ना. तर सत्यम म्हणतो, कॉफी मला जरा जास्त झाली आहे का, कारण आपण काय पित आहोत. तर हर्षवर्धन म्हणतो, आपण जे काही पित आहोत त्याबद्दल मी बोलतच नाही, परंतु माझ्या आयुष्यात जो काही कडवटपणा मला गोड करून घ्यावा लागणार आहे त्याचं मी बोलत आहे. सावनी म्हणजे एखादी कडक कॉफी असते ना त्यासारखी प्रेमात कडवट होत चालली आहे. तर हर्षवर्धनला सत्यम म्हणू लागतो, अरे ती आधीपासूनच तुझ्या प्रेमामध्ये वेडी झाली आहे. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, तेच तर मला नको आहे. परंतु तेव्हाचं जग अगदी वेगळं होतं. तेव्हा आम्हाला स्पेस होता. परंतु आता एखादं नवीन कपल प्रेमात पडलेलं असतं ना तसं तिचं झालं आहे. तिला काय करावं तेच सुचत नाही. आंधळ्यासारखी खड्ड्यात पडायला चालली आहे.
आणि मलाही रितसरपणे त्या खड्ड्यात ओढत आहे. तिला असं वाटतंय माझं जे काही आहे ते सगळं काही तिला मिळणार आहे. म्हणजे माझ्या गाड्या, माझा बिझनेस, माझे शेअर सगळं काही तिला मिळणार असंच तिला वाटत आहे. अरे मला सांग, एवढी वर्ष मी जीव तोडून हे सगळं काही कमावलं आणि ही हक्क गाजवणार नाही, मी असं होऊ देणार नाही. तर सत्य म्हणू लागतो, लग्नानंतर समान हक्क तिला द्यावाच लागणार आहे. समजा तिला कंटाळा आला, शक्यता त्याची कमीच आहे, परंतु तुला जर तिचा कंटाळा आला आणि तू जर तिला सोडून देणार असशील, परंतु ती मागेल तेवढं तुला द्यावं लागणार आहे. नियमाप्रमाणे सगळं काही करावं लागेल. हे ऐकताच हर्षवर्धनला धक्का बसतो. हर्षवर्धन म्हणतो, असं कसं शक्य आहे? सत्यम म्हणतो, हो रे, असंच करावं लागणार आणि हे सगळं असंच होणार आहे. हर्षवर्धन म्हणतो, नाही, मी असं काही होऊ देणार नाही. असं म्हणत हर्षवर्धन ॲडव्होकेट सरदेसाई यांना फोन करत म्हणू लागतो की तुमचा एक माणूस घरी पाठवून द्या, मला पेपर बनवायचे आहेत. तर सत्यम विचारतो, काय झालं? तुझ्या डोक्यामध्ये काही मोठा प्लॅन शिजत आहे का? तर हर्षवर्धन सत्यमला म्हणतो, हो, मी आता अशा प्रकारचे पेपर बनवून घेणार आहे की त्यावर सावनीने एकदा सही केली की ते लग्न अमान्य होणार आहे. ते लग्न फक्त झाल्यासारखं आहे, परंतु ते लग्न कोणत्याही क्षणी मी अमान्य करू शकतो आणि त्यानंतर मात्र सावनी कुठल्याही गोष्टीवर अधिकार सांगू शकत नाही. एकदा का पेपर मी तिच्या तोंडावर फेकून मारलेत की ती कधीही घराबाहेर जाऊ शकते, ना कधी कुठला अधिकार सांगू शकत आणि ती काही बोलूही शकणार नाही, असं म्हणत हर्षवर्धन खूप खुश असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही आरशासमोर उभी असते. तर तेव्हा तिच्या लक्षात येतं, म्हणून नकळतपणे ती सागरचा मोबाईल हातात घेते आणि सागरच्या मोबाईलवरची प्रोफाईल बघते आणि मनाशीच म्हणू लागते, अरे वा, या अगोदर सई, मऊ आणि पप्पा असाच फोटो असायचा, परंतु आता हा फोटो, असं म्हणत मुक्ताही त्या फोटोजवळ प्रेमाने पाहू लागते. आणि त्याचवेळी सागरही आलेला असतो. सागर मुक्ताकडे पाहतो तर मुक्ताच्या हातामध्ये सागरचा मोबाईल असतो, म्हणून सागर हळूच पुढे येतो आणि पाहतो तर मुक्ताही सागरच्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवत असते. ते पाहून सागर मुक्ताला भानावर आणत म्हणतो, काय चाललं आहे? तुम्ही माझा मोबाईल हातात का घेतला आहे? मुक्ताही दचकूनच म्हणते, कुठे काय? सागर म्हणतो, म्हणजे तुम्ही इतर बायकांप्रमाणे आहात का? म्हणजे नवऱ्याचे मोबाईल चेक वगैरे करता? मुक्ता म्हणते, नाही नाही, असं काही नाही, मी फक्त तुमच्या स्क्रीनवर असलेला वॉलपेपर बघत होते. असं म्हणत मुक्ताही सागरला मोबाईल दाखवते. तर सागर मुक्ताच्या हातातील मोबाईल घेतो आणि म्हणू लागतो, ही तर माझी लाईफलाईन आहे. तर मुक्ताही सागरकडे प्रेमाने पाहू लागते, कारण मुक्ताला वाटत असतं की सागरने आपल्याबद्दल बोललं असावं. तर सागर म्हणतो, हॅलो, मी सईबद्दल बोलत आहे. तर मुक्ता म्हणते, अच्छा, ती तर माझीही लाईफलाईन आहे. तर त्यानंतर सागर मुक्ताला म्हणतो, तुम्हाला माहीत आहे का? मुक्ता विचारते, कशाबद्दल? सागर म्हणतो, तुमचा ज्यावेळी मला फोन येतो तेव्हा कोणता फोटो दिसतो? तर मुक्ता विचारते, म्हणजे तुम्ही माझा मोबाईलमध्ये फोटो सेव्ह केला आहे का? सागर म्हणतो, हो. मुक्ता म्हणते, तुम्ही कोणता फोटो सेव्ह केला आहे, दाखवा ना मला. मात्र सागर काही दाखवायला तयार होत नसतो. मुक्ता म्हणते, प्लीज दाखवा ना, मलाही बघायचं आहे. तर सागर आपल्यासमोर मोबाईल धरत म्हणू लागतो की जेव्हा तो फोटो पाहतो तेव्हा असं वाटतं की सौंदर्य असावं तर असं. तर मुक्ता म्हणते, मलाही दाखवा ना, तुम्ही कोणता फोटो सेव्ह केला आहे? तर सागर विचारतो, खरंच तुम्हाला फोटो बघायचा आहे का? तर मुक्ता म्हणते, हो, मला फोटो बघायचा आहे. सागर विचारतो, पक्का? तर मुक्ता म्हणते, हो. तर त्यानंतर सागर मोबाईल दाखवतो, मात्र त्या मोबाईलवर कुठलाही फोटो नसतो. म्हणून मुक्ता म्हणते, हे काय? हे तर ब्लॅक स्क्रीन दाखवत आहात. तर सागर म्हणतो, त्यात तुम्हीही दिसत आहात. तर मुक्ताही परत एकदा सागरचा मोबाईल पाहते. तर त्या सागरच्या ब्लॅक स्क्रीनमध्ये मुक्ता दिसत असते. तर मुक्ता मात्र सागरच्या त्या मोबाईलजवळ पाहते आणि सागरकडेही पाहू लागते. तर सागर मुक्ताच्या जवळ येत म्हणतो, तुमचं सौंदर्य एका फोटोमध्ये कॅप्चर होऊ शकत नाही, त्यामुळे असा फोटो काढून काहीच उपयोग नाही, असं म्हणत सागरा मुक्ताकडे प्रेमाने पाहू लागतो. तर सागरच्या बोलण्यामुळे मुक्ताही सागरकडे प्रेमाने पाहू लागते. तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, सागर हा मुक्ताला कानातले घालण्यासाठी मदत करत असतो आणि मुक्ताला म्हणू लागतो, काही गोष्टींमध्ये नवऱ्याची मदत घ्यावीच लागते आणि ती घ्यावीच. तर मुक्ताही सागरला म्हणते, जे नवरा करू शकतो ते बायकोही करू शकते. तर सागर विचारतो, अच्छा, नक्की ना? असं म्हणत सागर हा मुक्ताजवळ जात मुक्ताच्या गालावर केस करतो. मुक्ताही आश्चर्याने सागरकडे पाहू लागते. त्यानंतर सागर दरवाजा उघडतो आणि मुक्ताला म्हणू लागतो, आता जे काही नवऱ्याने करून दाखवली आहे तीच गोष्ट बायकोकडून मला परत हवी आहे. तर मुक्ताही सागरकडे पाहू लागते आणि त्यावेळी तिथे सई आलेली असते. तर सई मुक्ताला विचारू लागते, मुक्ताई, पप्पाला काय हवं आहे तुझ्याकडून? मात्र सई काहीच बोलत नाही. ती गालावरून प्रेमानेच हात फिरवू लागते. आता सागरने सांगितल्याप्रमाणे मुक्ता ती गोष्ट सागरला देईल का, हे पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच मनपूर्वक धन्यवाद.